आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। डांगसौंदाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। डांगसौंदाणे येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी गावातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय, डांगसौंदाणे, छत्रपती आश्रम शाळा व माध्यमिक विद्यालय या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी गावातील सर्व शासकीय कार्यालय व संस्था येथील झेंडावंदन करून शाळेतील विद्यार्थी, गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हा परिषद शाळा डांगसौंदाणे येथे उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळा डांगसौंदाणे येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त व डांगसौंदाण्याचे भूमिपुत्र श्री उत्तम दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण तालुक्याचे आमदार माननीय दिलीप बोरसे उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील जाणता राजा मित्रमंडळातर्फे गावातील आपल्या आईवडिलांना म्हातारपणी जे पाल्य चांगला सांभाळ करतात त्यांना हा श्रावण बाळ पुरस्कार दिला जातो। या पुरस्काराचे देखील आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। श्रावण बाळ पुरस्काराकरिता मंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे यांनी मोठा भाऊ धंडू सोनवणे यांचा सपत्नीक, तर ग्राम गौरव पुरस्कार करिता नुकत्याच झालेल्या UPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन IASचे झालेले ऋषिकेश राजेंद्र सोनवणे यांना गावात अभिमानाने मान उंचावल्याने त्यांना हा प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत डांगसौंदाणेचे सरपंच सिंधुताई निकम, उपसरपंच सिंधुबाई सोनवणे, सदस्य रवींद्र विठ्ठल सोनवणे, पंढरीनाथ बोरसे सर, वंदना सोनवणे, सौ पुष्पाबाई वाघ, लीलाबाई बोरसे, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, माजी सरपंच कैलास बोरसे, भाजपाचे पदाधिकारी दिगंबर भदाणे, भाजपा तालुका अध्यक्ष शरद भामरे, जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे, निवृत्ती सोनवणे, तुकाराम चिंचोरे, साहेबराव काकुडते, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, गणेश वाघ, किरण भदाणे, भूषण सोनार, रोहिदास बोरसे, भरत खेरनार, भरत सोनवणे, भरत खेरनार, गणेश गहिवाड यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मित्रमंडळ, गावातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे। या ठिकाणी जाणता राजा मित्रमंडळ, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे जे कोणी सदस्य असतील यांच्या वतीने दरवर्षी गावातील आई वडिलांची सेवा करणारे जे कोणी असतील त्यांना हा श्रावण बाळ पुरस्कार दिला जातो। श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल। श्रावण बाळ हा आपल्या आई वडिलांना कावडमध्ये घालून, अंध आई वडिलांना कावडमध्ये घालून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला घेऊन जात असताना आई वडिलांना तहान लागली आणि आई वडिलांना प्रश्न पडला की आपल्या बाळाला किती त्रास द्यावा। त्यांनी ते तहान सहन केली, परंतु अगदी प्राण निघून जाईल, सहन होत नव्हती। त्यावेळेस त्यांनी आई वडिलांनी श्रावण बाळाला विनंती केली की बाळा, आम्हाला तुला त्रास किती द्यायची इच्छा नाही, परंतु आता आमचा त्या तळाच्या काठी पाणी भरत असताना आणि त्याचवेळी राजे रजवाडे त्यावेळी शिकार करत होते, तर दशरथ राजा त्या शिकारीसाठी त्या तळाच्या काठी झाडावर बसलेले होते। त्यांना वाटलं कोणीतरी जंगली स्वप्न आलं आणि त्यांनी तो बाण त्या आवाजाच्या दिशेने सोडला आणि श्रावण बाळाला लागून तो वरणी घावा लागला। श्रावण बाळ त्याच ठिकाणी मृत झाले। ती श्रावण बाळाची जी ती आरोळी होती ती ऐकून दशरथ राजा मनापासून हरवले आणि ते उतरून त्या तळाकडे आले, तर त्यांनी बघितलं राजबिंड कोणीतरी सुपुत्र ते बाण लागून एवढत असताना आणि प्राण सोडले। 26 जानेवारीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलो आहे। आपल्याला सगळ्यांना 26 जानेवारीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खास करून आपल्या या बागलाण तालुक्यातील 172 गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये आपला हा 26 जानेवारी दिवस साजरा करण्यात येत असतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहावं लागतं। पण या निमित्ताने आपल्या गावाचं एक नाव लौकिक असलेलं आपल्या गावामध्ये आपल्या डांगसौंदाणे गावातील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीनं आणि आमचे मित्र सोपान सोनवणे यांच्या संयुक्त विद्यमाने काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
आणि त्या सत्काराच्या निमित्ताने मला खासदार तालुक्यात प्रथमच अशा पद्धतीने सत्कार करण्याचं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने किंवा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पहिले आम्ही तो दुर्लक्ष असा आपला भाग असतो. मग आपल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गुजरातच्या बॉर्डरवर असलेलं दाबा गाव असू द्या किंवा आपल्या डांगसोंदाने असलेल्या पिवळण परिसरातील आपलं गव्हाळी गाव असू द्या किंवा आमच्या धारागाव काकोडमध्ये अगदी वडाळ्यापर्यंत जे पायऱ्या असतील त्या पायऱ्याकडे जाण्याचा योग मला नेहमी येत असतो आणि आम्ही सुद्धा त्या गावामध्ये जात असतो की आपल्या समाजाला स्पर्धा आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे ते काम खास करून आपल्या डांगसोंदा नगरीमध्ये करण्यात आलं. आणि पहिले मी त्यांना धन्यवाद देतो की असे सत्कार पूर्ण तालुक्यात झालं पाहिजे, कारण की त्यांनी जो श्रावण बाळ पुरस्कार देण्यात आला तो आमच्या मातोश्री हिंदूबाई धोंडू दोनोडे यांना हा श्रावण बाळ पुरस्कार म्हणजे त्यांचे चिरंजीव आपले मोठाभाऊ धोंडू यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी जी सेवा केली त्या सेवेच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला. मी मीनाताईंचा आणि त्यांच्या पत्नीच्या मध्ये फायदा पाडला आहे. तो 172 गावांमध्ये प्रत्येक समाजात पोहोचला पाहिजे, कारण की मी मीनाताईंना विचारलं की आपलं माहेर कुठलं, तर त्यांनी मला सांगितलं की सरस्वती वाडी. म्हणजे ज्या गावात त्या ताईंनी जन्म घेतला आहे तिथं सरस्वतीचं गुणगान त्यांच्या जन्मापासून असतील, म्हणून त्यांच्या रूपाने ही सेवा करण्याचं काम ते करत आहात. आणि अशा आदर्श या मीनाताईंच्या माध्यमातून आमच्या तरुण पिढीने घ्यावं हीच या प्रसंगी माझं मत व्यक्त करतो. आणि दुसरा विद्यार्थी आमचा ऋषिकेशच्या बाबतीत म्हणजे मानावं लागेल ऋषिकेशनी खरं मुहूर्त मिळ